हे नेहमीचंच किचनमधले जे आहेत तेच प्रोडक्ट आहेत. मीच सांगते त्यांच्या आधी. हा पापडाची जाळीचंच आहे आणि हे दुसरं वांगे मासे चिकन तंदूरी ओके. आणि हे आपल्या बेसिनसाठी सिंकच्या बेसिनसाठी जे खूप गरजेचं वाटतं. आपला जो असतो तो हे झालेला ह्याच्यात पाण्याने जाळीसारखं आहे, चाळणीसारखं त्यात कचरा राहतं आणि सगळे चांगले प्रोडक्ट आणि क्वालिटी चांगली आहे. हा विळा ह्याच्यासाठी नारळासाठी कमी ह्याच्यात आणि तुम्ही ह्याच्यावर ठेवून करू शकता किचन कट्ट्यावरती. आणि पकड बिकडचे ना क्वालिटी खूप छान आहेत. म्हणजे हे वेगळे आलं आहे तव्याचं हे डोसा वगैरे घावण्यामुळे ना हां. उचलले जातात, कापले जातात, पलटी करता नसतो फाटत नाही खूप. हां हां त्याच्या ह्याच्यामध्ये पीसेस करण्यासाठी याचा उपयोग लागतो. म्हणजे सगळ्याच बाबतीत हां त्याच्या ह्याच्यात रवीचं आहे. परत हे एक ड्रायफ्रूट कटर बघा. ओके. आपण लसूण अद्रक काजू बदाम शेंगदाणे वगैरे सर्व शेंगदाण्याचं छान दिसायला लागलंय मला. हे पहिल्यांदा असं पाहिलं. काजू बदाम टाकतो पण हां, ते काजू बदाम शेंगदाण्याचं थोडंसं जास्त दाखवणं करून- इझी नाही पडत. हां हां ते ही आयडिया बरी आहे. स्वस्त आहे ना जरा, हां. त्यामुळे परवडलं जाते. हां परवडला जात. हे बघा असे एकदम pieces होते बारीक मस्त असे असं म्हणजे पातळ तुम्ही ऍडजस्टेबल आहे. केकवरती जे करतो ना आपण तशासाठी हे बघा मस्त दिसतात. म्हणजे 1-2 काजूचे एवढे पीसेस दिसतात त्याच्यामध्ये. आणि हे सॅलड